नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 5 मार्च 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला. आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला खूप गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण विश्लेषण करायचा प्रयत्न केला होता, तर त्यामध्ये ज्या वेळेला एकदम गॅप डाऊन ओपन होतं, कारण दिसताना काय दिसत होतं, आदल्या दिवशी आपल्याला वरच्या बाजूला क्लोजिंग आलेलं दिसत होतं. एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसत होता आणि आपल्याला अपेक्षा अशी होती की इथे फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं तर इथनं वर जाऊ शकतं आणि वरच्या बाजूला जात असताना आपल्याला इथून ब्रेकआउट मिळाल्यानंतर एक चांगली मूव्हमेंट वरच्या दिशेनं होऊ शकते. मात्र प्रत्यक्षात गॅप डाऊन ओपन झालं आणि त्यामुळे काय झालं, सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे आपण असं म्हणू शकतो की दुपारी 12 वाजेपर्यंत तेजी झाली. त्यानंतर थोडंसं आपल्याला खाली येताना दिसलं आणि शेवटच्या सत्रामध्ये पुन्हा वरच्या दिशेनं गेलेलं बघायला मिळालं. म्हणजे मागच्या 2 दिवसापासून आपण काय बघतोय की मार्केटमध्ये जरी सेलिंग आलं तरी आपल्याला रिकव्हरी येताना बघायला मिळते. आणि साधारणपणे एकाच रेंजमध्ये आपण मागचे 2 दिवस जास्तीत जास्त मुवमेंट झालेली दिसते आणि ती सुद्धा 22,000च्या वर आपल्याला निफ्टीमध्ये मार्केट मध्ये किंमत टिकताना दिसते. ते हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता उद्या कशा पद्धतीने होऊ शकते, तर त्यासाठी आपण काय केलंय, 22,100 ही वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे. 22,025 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. आता काय होऊ शकतं, जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं, 22,100च्या वर टिकायला लागलं, तर काय होईल, 22,100च्या वर टिकल्यानंतर थोडं ऑलरेडी आपण वर आलेलोच आहोत, तर त्या मोमेंटम बरोबर आणखीन वर जाऊ शकतो. आणि ज्यांनी ज्यांनी शॉर्ट पोझिशन होल्ड केल्या असतील तर त्यांना थोडंसं शॉर्ट कव्हरिंग करायला लागू शकतं. त्यामुळे 22,100च्या वर गेलं तर 22,150 22,200 आणि 22,250 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या बाजूने बघायला मिळू शकतात. मात्र जर काही कारणामुळे फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि 22,025च्या खाली टिकायला लागलं, तर आपल्याला काय होऊ शकतं, मग पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि 22,025च्या खाली 21,975, 21,925 आणि 21,875 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. अर्थात हे झालं निफ्टीचं आपल्या 3 टार्गेट थिअरीनुसार केलेलं विश्लेषण. आता मी ज्या नवीन पद्धतीनं अभ्यास करतोय त्यानुसार आपल्याला काय दिसतंय, त्यानुसार आपल्याला थोडंसं चित्र आज बदललेलं दिसतंय. आणि आज आपल्याला अशा पद्धतीनं चित्र दिसतंय की हे खाली गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे आपल्याला इथून वर गेलं, इथे खाली येऊन रिव्हर्स होऊन आपल्याला वर जाईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. तर त्यामुळे हा जो आहे हा रिव्हर्सल झोन आहे. रिव्हर्सल झोन जर तुम्ही बघितलात तर साधारणपणे 22,900 म्हणजे 21,995 खालच्या बाजूला, 21,995 म्हणजे 22,000च पकडूया आपण, 22,000 खालच्या बाजूला आणि वर 22,035च्या आसपास ही लेवल आहे. तर हा रिव्हर्सल झोन आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर हा रिव्हर्सल झोन सकाळीच तयार झालेला होता. ऑलरेडी तिथे येऊन एकदा रिव्हर्स झालेला आहे. त्यामुळे फ्लॅट ओपन होऊन जर वर जायला लागलं तर आपल्याला ही 3 टार्गेट बघायला मिळू शकतात. पहिलं टार्गेट आहे 22,136चं, दुसरं टार्गेट आहे 22,175चं आणि तिसरं टार्गेट आहे 22,212चं. समजा जर ही तेजी कंटिन्यू झाली तर आणि सुद्धा वरची टार्गेट येऊ शकतात. पण सध्या ज्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट दिसतेय, ह्या एरियामध्ये आल्यानंतर रिव्हर्सल होऊ शकतं आणि इथून वर जाऊ शकतं. रिव्हर्सल म्हणजे काय, वरून किंमत खाली आली तर इथनं रिव्हर्स होऊ शकते आणि आपल्याला पुन्हा वर जाताना बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टीसाठी रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि निफ्टी नंतर बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर इथे मी काय करतो, बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली ते लक्षात घ्यायचं आहे. तर आज गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर निफ्टीप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला लगेच बाउन्स बघायला मिळाला. त्यानंतर एक एरियामध्ये आपल्याला बराच काळ राहिलं.
थोडंसं खाली जातंय असं वाटलं, त्यानंतर बाउन्स आला, परत खाली गेलं, परत बाउन्स येतोय. म्हणजे इथे आता डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे. तर इथे आपल्याला त्याच पद्धतीचं चित्र दिसतंय. तर त्यामुळे इथून जर वर जायला लागलं, आपण आता काय करूया, थोडंसं लेवल ऍडजस्ट दिसतील सगळ्या अशा पद्धतीनं स्क्रीनवर घेऊया. ओके. तर आता इथे सर्व लेवल्स क्लिअर दिसत आहेत. जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं किंवा गॅप अप ओपन होऊन वर टिकायला लागलं, 48,375 च्या वर टिकायला लागलं, कारण ती वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे, तर काय होऊ शकतं, वर जात असताना 48,475, 48,575 आणि 48,675 अशी 3 टार्गेट वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात. मात्र काही कारणानं फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि खाली जात असताना 48,125 च्या खाली टिकायला लागलं, तर मग काय होऊ शकतं, मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली येत असताना 48,125 च्या खाली आल्यावर 48,025, 47,925 आणि 47,825 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीसाठी 3 टार्गेट थिअरी नुसार केलेलं विश्लेषण. आता आपण काय करूया, बँक निफ्टीसाठी रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन कुठे आहेत ते समजून घेऊया. आता इथे रिव्हर्सल झोन खालच्या बाजूला आहे. खालच्या बाजूला हा जो आहे हा रिव्हर्सल झोन आहे. याच्यामध्ये 48,016 ही खालच्या बाजूची लेवल आहे. वरच्या बाजूची 48,140 ही लेवल आहे. बरोबर. तर काय होऊ शकतं, इथे जाऊन ऑलरेडी एकदा रिव्हर्स झालंय, परत वर आलं होतं, परत खाली आलं होतं, रिव्हर्सल झोनच्या जवळपास येऊन पुन्हा वर चाललंय. मगाशी सांगितलं तसा डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय. साधारण ह्याच्या वर टिकायला लागलं तर आणखीन वर जात असताना आपल्याला वरची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. वरच्या बाजूला टार्गेट्स कोणकोणती आहेत, तर 48,447 चं टार्गेट आहे. आपण 48,450 आहे असं समजूया. त्याच्या वर गेल्यानंतर 48,564 चं टार्गेट आहे. तर अशा पद्धतीची टार्गेट आपल्याला इथून जर किंमत वर जायला लागली तर ही टार्गेट येताना बघायला मिळू शकतात. ह्याच्याही वर टिकलं तर आपल्याला ह्याच्या वरची टार्गेट सुद्धा मिळू शकतात. अर्थात आता आपण फक्त ह्या 2 टार्गेटचा विचार करणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी आज अखेर आपल्याला काय दिसतंय, दोन्ही वरच्या बाजूने जाऊ शकतात असं दिसायला लागलंय. काल दोन्ही वेगवेगळ्या बाजूने जातील असं वाटत होतं, त्यामुळे आज आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली. आपण काल दिलेल्या लेवलला सुद्धा रिस्पेक्ट केला, मात्र रिव्हर्सल झोन मधनं बाहेरच पडलं नाही, त्यामुळे आपल्याला टार्गेट काही आली नाहीत. तर आज मात्र काय होऊ शकतं, आता ज्या पद्धतीनं रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दिसतोय ते बघता आपल्याला असं वाटतंय की यावेळेला टार्गेट्स अचीव होऊ शकतात. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या 2 इंडेक्सचं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आणि स्टॉकचं विश्लेषण करायचं आहे. त्यापूर्वी नेहमीची महत्त्वाची सूचना जी आहे ते आहेत, अनेक जण आपल्या शेअर मार्केट मराठी या परिवारामध्ये नव्यानं सामील होत असतात. त्यांच्या माहितीसाठी फक्त 1 मिनिटाची ही माहिती आहे, सगळ्यांनी ऐकून घ्यावी. तर आपल्याला जर त्यांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर ग्रुपच्या ज्या लिंक आहेत, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, फेसबुक असेल, सर्व लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे ज्याला आपण फ्री कोर्स असं म्हणतो, ज्याच्यामध्ये 3 कोर्सेस आहेत. ते जर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवू शकता. त्यानंतर जर तुम्हाला ते कोर्सेस आवडले आणि जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर सध्या अपस्टॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळते. ही झाली दुसरी मेथड. ह्या दुसऱ्या मेथडमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं शेअर मार्केटची माहिती देत असतो. तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज करून या नंबरवर पाठवा. तुम्हाला त्याची माहिती पाठवली जाईल. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे पेड कोर्सचा. तर पेड कोर्सेसची सध्या बॅच चालू आहे. नवीन बॅच जेव्हा चालू होणार असेल त्यावेळेला त्याची माहिती ग्रुपमध्ये दिली जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला YouTubeवर आता 25,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत. ते ज्या आठवड्यात पूर्ण होतील त्याच्या पुढच्या आठवड्यापासून आपण लाईव्ह सेशन नियमित
चालू करणार आहोत. तर त्यामुळे ही सर्व महत्त्वाची माहिती सर्वांसाठी आवश्यक होती, जी मी आत्ता इथे सांगितली. त्यानंतर आपण आता पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काल जो स्टॉक बघितला होता, तो होता ॲक्सिस बँकचा. ॲक्सिस बँकचा स्टॉक 1006 ला आपल्याला क्लोजिंग झालेलं होतं. तर टार्गेट आपलं पहिलं जे होतं ते साधारणपणे 1000च्या आसपास होतं. ओपनिंग नंतर पहिलं टार्गेट तर आलंय, मात्र पहिल्या टार्गेटचा सपोर्ट घेऊन आज दिवसभर हा स्टॉक आपल्याला 1000च्या वरच राहताना बघायला मिळाला. जर काही कारणानं आता उद्या ह्याच्यामध्ये खालच्या बाजूनं ब्रेकआउट येऊ शकतो आणि तो आला तर 994 रुपयाच्या आसपास, 994-95च्या आसपास असणारं हे दुसरं टार्गेट येऊ शकतं. ह्याच्याही खाली टिकला तर मग आपल्याला 984 रुपयाचं तिसरं टार्गेट येऊ शकतं. तर त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट होण्याची शक्यता आहे. आज फक्त पहिलं टार्गेट अचीव झालं. उद्या कदाचित ही दोन्ही टार्गेट पुढची अचीव होऊ शकतात. तर त्या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे. हे जे पहिलं टार्गेट आहे हे अचीव होण्याची शक्यता जास्त असते. दुसरं टार्गेट जे आहे ते अचीव होण्याची शक्यता थोडी कमी असते. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर हे झालं ॲक्सिस बँक ह्या स्टॉक विषयी. आता आपण काय करूया, आता आपण पुढे जाऊया आणि बाकीचे जे स्टॉक मी सांगितलेले होते त्यामध्ये आपल्याला कशा कशा प्रकारे मुवमेंट झाली आहे ते आता समजून घेऊया. तर त्यामध्ये मी काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा आपण काल जे विश्लेषण केलेलं होतं ते स्टॉक आता पुन्हा एकदा चेक करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण आयजीएल स्टॉक विषयी बघूया. आयजीएल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा सपोर्ट झोन जो आहे हा आता ब्रेक होऊ शकतो. त्या पद्धतीनं आज त्या लेवलच्या आसपासच ओपनिंग झालं आणि पहिल्यांदा बरेच दिवसांनंतर, बऱ्याच महिन्यांनंतर याच्या खाली पण गेलं होतं. 176 पर्यंत आपल्याला लेवल आलेली दिसते. त्यानंतर बाउन्स आला. म्हणजे ओपनिंगलाच जर आपण इथे शॉर्ट केलं असतं तर आपल्याला एक चांगली संधी त्याच्यामध्ये इंट्राडे मध्ये मिळाली असती. आता दिसताना काय दिसतंय आपल्याला, इथे हॅमर कॅन्डल तयार झालेली दिसते. हँगिंग मॅन कॅन्डल आहे. कदाचित काय होऊ शकतं, थोडंसं वर जाऊ शकतं. हा जो एरिया आहे हा एरिया सपोर्टचा आहे, त्यामुळे ह्याच्यात जाऊन पुन्हा खाली येऊ शकतं. तर आपल्याला आता याच्यावर विश्लेषण करण्यासाठी लक्ष ठेवायचं आहे. तर हा झाला आयजीएलचा स्टॉक. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आपण रिलायन्सचा बघितला होता आणि रिलायन्समध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. पण एक मोठं सेलिंग झाल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, एक इनसाइड कॅन्डल तयार झालेली दिसते आणि ग्रेवस्टोन डोजी सारखी ती कॅन्डल आहे. जर समजा या दोघांचा मिळून जो लो आहे तो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला रिलायन्स झालं. तिसरा स्टॉक जो आहे बीईएल, हा एकमेव स्टॉक असा होता जो मी तेजीसाठी सांगितला होता आणि त्याच्यामध्ये आज खूप चांगल्या पद्धतीनं तेजी होताना दिसते. ह्यापूर्वी ज्या वेळेला आपल्याला हा स्टॉक ह्या ठिकाणी आला त्यावेळेला आपण विश्लेषण केलं होतं आणि मी सांगितलं होतं की हा सपोर्ट झोन आहे, तर इथे बाउन्स येऊ शकतो. त्या पद्धतीनं एक बाउन्स आला, परत किंमत खाली आली, सपोर्ट झोन पाशी आली आणि आता परत किंमत वर चालली आहे. आणि हे जे सेलिंग झालं होतं त्यानंतर हा बाउन्स, परत सेलिंग, परत बाउन्स, इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि त्या डब्ल्यू पॅटर्नचा आज ब्रेकआउट सुद्धा आलाय. जर आज बनलेला हाय इथून पुढच्या काळात उद्या वगैरे ब्रेकआउट झालं तर आणखीन याच्यामध्ये तेजी होऊ शकते आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. तर अशा पद्धतीचं विश्लेषण मी इथे तुम्हाला करून दाखवतोय. तर त्यामुळे आपण काल ज्या पद्धतीनं बघितलेलं डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकतो, तो ब्रेकआउट आज आलेला आहे आणि स्टॉक या आपल्या ब्रेकआउट लेवलच्या वर क्लोज झालाय. कदाचित काय होईल, इथून आणखीन वर गेलं तर आपल्याला साधारणपणे ह्या लेवलमध्ये जेवढं हे असतं, म्हणजे इथून इतकी जेवढी लेवल असेल ही उंची मोजायची आणि तेवढीच उंची आपल्याला काय होऊ शकते, इथून वरपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते. तर अशा पद्धतीनं आपल्याला टार्गेट काढता येऊ शकतं. तर बीईएल अर्थात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या स्टॉकमध्ये आपल्याला काल जो अपेक्षा केली होती तो ब्रेकआउट आज बघायला मिळाला आहे आणि जर समजा हा हाय ब्रेक झाला तर आपल्याला टार्गेट सुद्धा कदाचित बघायला मिळू शकतं. तर तुम्ही विश्लेषण करण्यासाठी या गोष्टीवर नजर ठेवू शकता. तर हे झालं इंडेक्स सोबत केलेलं स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं
जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी एक प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमचा मनात जे काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा जी काही कमेंट असेल ती टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.